इन्फॉर्मेशन. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. 18 जून 2026 रोजी माझ्या मतदारसंघातील लोहगड किल्ला या किल्ल्यावरती केतन विष्णू अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल या सिया गोयलच्या आग्रह खातर लोहगड किल्ल्यावरती फिरण्याकरता गेला आणि दुर्दैवानं केतन विष्णू अग्रवाल याचा अपघात झाला अशी बातमी त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आली. आणि त्यानंतरनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असतील सर्व त्यांची टीम यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आणि मी मनापासून खरं तर सर्वच पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करेल, त्यांचं कौतुक देखील करेल की केतन अग्रवाल हा अपघात नाही तर त्याचा घात झाला. त्याला होणारी त्याची पत्नी म्हणून जी आहे ती सिया गोयल आणि तिच्या साथीदारानं दोघांनी 400 ते 450 फूट खोल असलेल्या दरीमध्ये ढकलून दिला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. आणि संपूर्ण घटना ही संपूर्ण माहिती ज्यावेळेला पोलीस तपासानं माहिती आली किंवा संपूर्ण तपास या घटनेचा झाला, त्यातून केतन अग्रवाल हा घात नाही तर त्याचा खून झाला अशी देखील माहिती किंवा संपूर्ण तपासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या माध्यमातून एवढीच मागणी करतो की सिया गोयल आणि तिचा जो साथीदार आहे हे गेले अनेक महिने वर्षभरापासून एकत्र होते. अनेक त्यांचे फोन कॉल त्यांचे रेकॉर्ड देखील संपूर्ण माहिती आलेली आहे. आणि फक्त सिया गोयल ही एकटी किंवा तिचा साथीदार ह्या केतन अग्रवालच्या मृत्यूचे कारणीभूत नाही आहेत, तर सिया गोयलचं संपूर्ण कुटुंब किंवा त्या कुटुंबातल्या व्यक्तींना ज्या ज्या माहिती होतं की सिया गोयलच्या सोबत दुसरा तिचा साथीदार गेल्या अनेक वर्षापासून राहतोय फिरतोय, हे लपवण्याचं काम ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने केलं त्यांना देखील ह्या संपूर्ण घटनेमध्ये दोषी धरावं अशी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून मी करतो. आणि त्याचबरोबर या संपूर्ण घटनेची तपास होत असताना सखोल चौकशी करून हा खटला देखील फास्ट ट्रॅकवरती घेतला गेला पाहिजे अशी देखील मागणी या निमित्ताने मी करतो. अध्यक्ष महोदय, खरोखर केतन अग्रवालला जर न्याय द्यायचा असेल, त्याच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर याबाबत सरकारनं राज्य सरकारनं गंभीरतेने दखल घ्यावी एवढी विनंती करतो.